नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी स्कॉलरशिप शासनाने यावर्षीपासून ह्या परीक्षा जाहीर केलेल्या आहेत आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा नवीनच आहे. 5वीची स्कॉलरशिप परीक्षा यावर्षी होणार आहे, मात्र पुढच्या वर्षीपासून ते कदाचित नसेल. आपल्याला आजच त्याच्याबद्दल नाही सांगता येणार, परंतु 4थी स्कॉलरशिपचा अभ्यास आपण सगळेजण सुरू करत आहोत आणि मोठ्या उत्साहात आपण या व्हिडिओला सुद्धा सुरुवात केलेली आहे. मागच्या नवोदयच्या विद्यार्थ्यांना लाखो म्हणायला हरकत नाही विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला, आपले व्हिडिओ पाहिले. तर 4थी स्कॉलरशिपला सुद्धा निश्चित मला अपेक्षा आहे की तुम्ही या माध्यमातून तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करसाल. आता पहिला पाठ आहे स्कॉलरशिपच्या गणितामधला, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वाचन व लेखन. आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, आता संख्याचिन्हे काय असतात? 0 पासून 9 पर्यंतचे जे संख्याचिन्ह आहेत ते संख्याचिन्ह असतात. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग ही वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले जातात. मात्र आपल्याला 4थीपर्यंत जे गणित आहे, या गणितामध्ये आपण जे संख्याचिन्हे लिहितो आपण आपल्याला मराठी म्हणतो, परंतु त्याची लिपी जी आहे ही देवनागरी लिपीमध्ये हे संख्याचिन्ह असतात. हे एक आपण मराठीत असे लिहितो. पुस्तकामध्ये भले प्रिंटला ते असं केलेलं असतं, असं करून केलेलं असतं, परंतु जनरली आपण असं लिहितो. ती 1, 2 हे असं लिहितो, 3ला हे असं शेपूट असतं, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि 0. परंतु आपण कुठे गेलो तर आपल्याला अंक हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेले आढळतात आणि ते सुद्धा आपण शिकायला सुरुवात करतो. जनरली 5वीपासून हे गणितात सुरुवात होतं, मात्र स्कॉलरशिपचा पहिलाच पाठ हे देवनागरी संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह यावर आहे. आता या पाठात याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि याच्यानंतर जो व्हिडिओ येईल त्यामध्ये या पाठावर आधारित जे स्वाध्याय आहेत, जे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरणासह व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. आता या पाठात जास्त काही नाही, फक्त याबद्दलची आपण माहिती घेऊया आणि सुरुवात कशी करायची ते सुद्धा आपण पाहूया. आता देवनागरीमध्ये 1 असं लिहिलं जातं, आंतरराष्ट्रीयमध्ये 1 असं लिहितो, किंवा फार झालं तर हे प्रिंटमध्ये हे 1 अशा पद्धतीनं केलेलं असतं. 2 हे आहे, मात्र आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशा पद्धतीनं 2 केलेलं असतं. हे तुम्हाला मी करून दाखवले. हे 3 आहे, 3ला हे असं केलेलं असतं. फार झालं असं हे देवनागरीमधलं चिन्ह आणि आंतरराष्ट्रीयमध्ये हे अशा पद्धतीनं तुम्हाला काढून दाखवलेलं असतं. हे 3 आहे. हे 4 देवनागरीमधलं 4, हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामधलं 4. हे 5 देवनागरी म्हणजे आपल्या मराठी भाषेमधलं आणि हे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधलं अंक. आपण बोलताना अशा पद्धतीनं भाषेचा वापर करतो. हे 6 आहे मराठी भाषेत, हे 6 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. हे 7 जे आहे हे अशा पद्धतीनं करून आपण आपल्या मराठी भाषेत लिहितो, पण इंग्रजीमध्ये 7 असं लिहितात, किंवा हे असं काय केलेलं असतं. 8 असं लिहितो आपण, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 8 असं लिहितात. 9 अशा पद्धतीनं, इंग्रजीमध्ये 9 असं. कारण हे जरी सोपं वाटत असेल, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना ही सुरुवात आहे. आता तुम्हाला प्रश्न कसे येतात त्याच्यावर आधारित 1-2 उदाहरणं घेऊ आपण. 497 ही संख्या, एक उदाहरणात प्रश्न लिहिलो मी तुम्हाला. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा किंवा कशी लिहाल, आणि मग पर्याय खाली येतात. आता अशा पद्धतीने या पाठावर आधारित प्रश्न येऊ शकतात आपल्याला. आता 497 मग ही आहे देवनागरीमध्ये मराठीत. मग 4 जो आहे तो इंग्रजीमध्ये आपण असा लिहितो, 9 या पद्धतीनं लिहितो आणि 7 असं लिहितो. म्हणजेच हे जे उत्तर आहे 497चं ते कसं असेल? 497 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात, आता अंक नाहीत, हे अंक आहे. आता ही संख्या तयार व्हायला, आता बारीक सारीक गोष्टीचा आपण अभ्यास करत चालू पुढं, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू आपण. तर अशा पद्धतीनं हे उदाहरण घेतलं जातं. लक्षात आलं तुमच्या की म्हणजे प्रत्येक अंक इंग्रजीमध्ये आपण लिहितो. त्याच्यानंतर आणखीन दुसरं उदाहरण आपण घेऊया. आता हे उदाहरण आहे, ही संख्या आहे. ही संख्या कशी वाचायची? एकक, दशक, शतक, हजार, 10,000.
म्हणजे हे दोन्ही हजार आहेत, 63,821 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा किंवा कशी लिहितात अशा पद्धतीचं उदाहरण असतं. 1 2 3 4 पर्याय असतात आणि मग त्या पर्यायातून आपल्याला पर्याय निवडायचा. उदाहरणात तुम्हाला सांगतो, दाखवतो या ठिकाणी 63,821. एखादी काहीतरी चूक केलेली असते. दुसरं आहे 63,821. तिसरं आहे 63,821. चौथा आहे 63,821. आता म्हणजे अगदी निरीक्षण चांगलं असलं पाहिजे आपल्याला. आता या 4 पर्यायातला जो पर्याय आहे तो शोधायचा आणि उत्तर, समजा हा प्रश्न आहे पहिल्या क्रमांकाचा, तर पहिल्या क्रमांकाच्या पुढे असे 4 वर्तुळ दिलेले असतात, 1 2 3 4. मग इथं किंवा A B C D. आता आपण 1 2 3 4 लिहिले, A B या ठिकाणी C आणि या ठिकाणी D. एक ओळख आहे, पहिला व्हिडिओ आहे म्हणून तुम्हाला मी हे अगदी सखोल तुम्हाला हे सांगायलो. आता 63,821 हे 63,800 इथं काय म्हटलं आहे, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात शोधायचं आहे. हे 8 जे आहे हे आंतरराष्ट्रीय नाही, देवनागरी आहे, म्हणून हा पर्याय नाही. आता इथं 63,821 63821 हे सगळे बरोबर आहेत. या ठिकाणी काय आहे, हे 2 आणि 1 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात नाही, हाही पर्याय नाही. या ठिकाणचं 8 नाही, म्हणजे बरोबर उत्तर कोणतं आहे मग आपलं, तर बी हे आहे. आलं का लक्षात? मग प्रश्न उत्तरपत्रिकेत आन्सरच्या सीटला जायचं असतं आणि A B म्हणजे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. इथलं हे जे बी जे आहे याला अशा पद्धतीनं गोल करायचं उत्तरपत्रिकेमध्ये. एका प्रश्नाला 2 ठिकाणी गोल करायचं नाही, व्यवस्थित काळा बॉल पेन किंवा निळा बॉल पेन घेऊन गोल करावं लागतं. ही सुरुवात आहे तुमची. आता आपण अशा पद्धतीने, तुम्ही अजिबात चिंता करू नका, सगळं गणित घेणार आहोत आणि दररोजचे हे व्हिडिओ पाहत राहा. निश्चित तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि गणिताचा कसल्याही प्रकारचा ताण घ्यायचा नाही. आपण सगळं गणित करून घेऊ. दररोज एकेला वेगळी वही करा आणि प्रत्येक गणित त्या वहीत लिहित चला. व्हिडिओ पॉज करायचा, डोळ्यापासून व्यवस्थित अंतरावर ठेवायचा. त्यानंतर व्हिडिओ म्हणजे गणित वाचन करायचं, लिहायला वेळ मिळेल थोडंसं पॉज करायचं, पूर्ण उदाहरण लिहून काढायचं, नंतर पुन्हा प्ले करायचं. आता आपल्याला उद्यापासून जे जे व्हिडिओ मिळतील ते व्हिडिओ तुम्हाला सगळे उदाहरणांचे असतील. व्यवस्थितपणानं ते पहा, म्हणजे तुम्हाला कुठलंही ताण येणार नाही आणि खूप सोपं आहे. तुम्ही ह्या स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण व्हाल. 100% विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळो आपले व्हिडिओ पाहणाऱ्यांना, अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पहिलाच व्हिडिओ आहे, जास्त न थांबता जे बेसिक गोष्टी या पहिल्या पाठात आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं तर मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ आपोआप तुम्ही यूट्यूब ओपन केले की तुम्हाला समोर दिसायला लागेल. त्यामुळे सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.